गुड मॉर्निंग. कसे आहे तुम्ही? मी माझ्या भावाबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, जो की माझा मावस भाऊ आहे. माझा सख्खा भाऊ नाही आहे, पण मला सगळ्या बहिणीपेक्षा जास्त प्रेम करतो आणि मी त्याला सगळ्या भावापेक्षा जास्त प्रेम. मला सगळा भाऊ असतात तर मला माहीत नाही पण एवढं प्रेम करू शकला असता माझ्यावर. पण माझा भाऊ म्हणजे मावशीचाच मुलगा आहे, पण एवढंच म्हणजे थोडंफार आपली तब्येत जरी खराब झाली तो एकदम आपल्या याच्यात लागून जायचं, हे काय करू काय नाही, दीदीला काय लागलं. माझ्यापेक्षा खूप लहान आहे. आता तो सध्या पुण्याला आहे हॉस्टेलमध्ये. म्हणजे त्याची एवढी आठवण येते की नाही तो जर असता तर खूप छान झालं असतं आपल्याकडे. जेव्हा व्यक्ती म्हणजे असते तेव्हा आपल्याला त्याची इम्पॉर्टन्स कळत नाही. जेव्हा व्यक्ती आपल्या लाईफमधून दूर जातो तेव्हा आपल्याला ते कळतं की बा त्याची इम्पॉर्टन्स काय आहे. तो असलं असतं तर आपल्या लाईफमध्ये कसं असं समजतं. तसंच माझ्या भावाबद्दल खूप अशा हे आहे. त्याला पप्पा नाही आहे, मेन म्हणजे त्याची मम्मी पण आजारीच आहे. त्यानंतर खूप त्याच्या लाईफमध्ये म्हणजे एकदम प्रश्न वगैरे असतात जे तो मला विचारते तर मी सॉल्व करते. आता मी त्याला भेटायला गेली होती तेव्हा एवढा रडत होता, खूप रडत होता की म्हणत होता दीदी मला इथं राहायचं नाही आहे, आपल्या घरी राहायचं आहे सगळ्यांसोबत, असं तसं बोलत होता. पण अशा गोष्टी मला खूप चांगल्या वाटल्या त्याच्या. ज्यांनी माझं केलं मी त्यांचंच करणार असं मला बोलत होता. आणि तिथे मी कधीच तुला विचारणार नाही, असं विचार करू नको. खूप काही असं लहान असून तू एवढं काही बोलून जातो खूप तो की आपल्याला म्हणजे आपण मोठा आहे त्याला समजून सांगावं याच्यासाठी प्रश्नच नाही. मेन म्हणजे त्याचे डॅडी मरण पावले आहे. त्यानंतर तो खूपच याच्यात होता. त्याची मम्मी डॅडी थोडं डिप्रेशनमध्ये गेली होती आणि थोडंसं मेंटली प्रॉब्लेम झाला होता खूप. आणि एवढं करायचं तो राखीला यायचा तर मम्मीजवळून पैसे घेऊन आमच्यासाठी गिफ्ट आणायचा. खूप म्हणजे माझ्याकडे तो 2 महिन्याचा होता तेव्हापासून होता, म्हणून माझ्या एका भावापेक्षा जास्त मी त्याचं केलं आहे. त्याला स्कूलमध्ये उठवणं, सकाळी जायला, त्यानंतर मग त्याची तयारी करून देणं, त्याचं होमवर्क घेणं, त्याला व्हॅन लावली होती त्या व्हॅनपर्यंत सोडून देणं, खूप म्हणजे त्याचं खूप केलं. म्हणून माझं असं एकदम मन भरून येते त्याच्याबद्दल. तर हेच सांगायचं होतं. थँक्यू.